तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग हरि हरे जय राम कृष्ण के आगे
संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख हो संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे आपणा परिखे नाही तेथे आपणा परिखे नाही तेथे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे आपणा पारिखे नाही तेथे आपणा परिखे नाही तेथे आपणा परिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी इह लोकी तोची सर्वभूती सम इह लोकी तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रमणे सदा शरीराचा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना हे नाम मले गाय तुझ एक सार नाम मले गाय तुझ एक सार साधू निरंतर वरते तैसा साधू निरंतर साधू निरंतर साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी हो ताळ पकवाज टाळ्या ताळ पकवाज टाळ्या ताळ सचिन महाराज रे रे म
संगतीचे काय सांगू सुख संत 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 संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख हे संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारिखे नाही तेथे अपना पारिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाना साधू थोर जाना अपना पारिखे नाही ते रे अपना पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी कलियुगी साधू थोर जाना कलियोगी 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 प्रेम रे न रे ठीक हो जा थोड़ा धीरे नाम दे रे रे माना रा आ हरी
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामा म्हणे गाय दुध एक सार, नामा म्हणे गाय दुध एक सार, साधू निरंतर वर्ती तैसा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं, व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं, नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं, काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे. हो पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हो पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग हे पांडुरंगा करू प्रथम नमन.
नमन दुसरे चरण संतांची या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा हो 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 हो. तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा हे ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो हो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. कीर्तन रंगी हरिरंगलासे इवोण स्कंदी मग बैसलासे श्रीराम नामे अति प्रीती जाला तो निंबर जनयनी तुम्ही देखीला. ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं ज्या निष्ठेनं आपण ह्या धर्म सभेमध्ये किंवा धर्म मंडपामध्ये एकत्र आलात त्या भावनेला त्या श्रद्धेला त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं वंदन आहे. या ठिकाणी चालू असलेला सुवर्ण महोत्सव श्री भैरवनाथ जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन समस्त ग्रामस्थ कडूस समस्त भजनी मंडळी समस्त मातृवर्ग समस्त पितृवर्ग आणि समस्त तरुण या ठिकाणी ह्या कडूसमधील सर्व तरुण आमचा असणारा वर्ग आणि पंचक्रोशेतील सर्व भाविक भक्त सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि भव्य आणि दिव्य डोळ्याचं पारणं फिटावं अशा या कार्यक्रमाचं आयोजन आहे. लक्षात ठेवा. हो महाराज, इतकी दिव्यता इतकी भव्यता आणि या कार्यक्रमाची तुमच्या सर्वांच्या अशा सहकार्यानं ही चालू असलेली ही जी सेवा आहे निश्चित ही सेवा तुमचे भैरवनाथाच्या चरणापर्यंत पोहोचलेली आहे. लक्षात ठेवा. आपल्या या भैरवनाथाच्या जयंतीनिमित्त चालू असलेला हा सप्ताह आहे आणि ह्या सप्ताहामध्ये आजची ही जी सेवा आहे ही सेवा समस्त ग्रामस्थ कडूस आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बीके देवटे आणि यांच्या वतीनं ही आमच्या वाट्याला आलेली आहे. आपल्याला मर्यादित वेळेमध्ये ही जी सेवा आहे ही सेवा भैरवनाथांच्या चरणी समर्पित करायची. विठाला सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे हा अभंग नामदेवरायांचा आहे. प्रसंग असा आहे, कार्तिकीचा प्रसंग आहे. आता कार्तिक महिना चालू आहे आणि कार्तिक महिना असा आहे न कार्तिक समो मासो असं शास्त्रामध्ये चिंतन आलेलं आहे. कार्तिक महिन्यासारखा महिना नाही. कालच काकड्याची सांगता झाली आणि
या कार्तिक वारीला जसं आषाढीला महत्त्व असतं तसं कार्तिकीला सुद्धा महत्त्व असतं, लक्षात ठेवा. पांडुरंगानं आणि नामदेवरायांचे दोघांचे संवाद आपल्या अभंगामध्ये संत महापुरुषांनी वर्णन केलेले आहेत. असं म्हणतात पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना, नामदेवा तू तुझ्या प्रापंचिक जीवनामध्ये, तू तुझ्या जीवनामध्ये भरपूर व्यस्त असतील, परंतु 2 गोष्टी जीवनामध्ये विसरू नको. कोण? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज. पांडुरंग गुज म्हणजे गुह्य, गुह्य असणारं ज्ञान परमात्मा त्या ठिकाणी नामदेवरायांना सांगतात, आषाढीला आणि कार्तिकेला मला विसरू नका. बाकी काही अडचण नाही, फक्त 2 गोष्टी, आषाढी आणि कार्तिकी. आणि हा कार्तिक महिना आणि सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन, त्या निमित्तानं ह्या अभंगाचं नियोजन केलेलं आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की ह्या अभंगामध्ये पांडुरंगाची अशी इच्छा आहे की नामदेवरायानं ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये जावं. देवाची इच्छा आहे. लक्षात ठेवा, संतांच्या संघामध्ये जोपर्यंत आपण जात नाही, संतांच्या संघामध्ये जोपर्यंत आपला परमार्थ होत नाही, तोपर्यंत आपल्या परमार्थाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा, पूर्णत्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या संघामध्ये गेलं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि म्हणून नामदेवरायांना ज्ञानोबरायांच्या संघामध्ये जावं अशी पांडुरंगाची इच्छा होती. आणि पांडुरंगाने नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा तू ज्ञानोबरायांच्या, निवृत्तीनाथांच्या, ह्या संत महापुरुषांच्या, गोरोबा काकांच्या, ह्या सर्व संतांच्या संघामध्ये तीर्थयात्रा कर. आणि हे खरं आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी, तब तो आपुले स्वहित पाही, तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत आपले हात चांगले आहेत, जोपर्यंत आपले पाय चांगले आहेत, हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, पादो पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. आपल्या पायाची शोभा, आपल्या हाताची शोभा ही कशानं होते? पायाची शोभा तीर्थयात्रेनं होते, हाताची शोभा दान केल्यानं होत असते. लक्षात ठेवा. आणि म्हणून नामदेवरायांना जावं किंवा नामदेवरायांनी यांच्या संघामध्ये जावं अशी पांडुरंगाची इच्छा झाल्यामुळे पांडुरंगाने सांगितलं, तुम्ही जा. नामदेवरायांना या ठिकाणी असं वाटत होतं की आपण नित्य पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये आहे, नित्य आपण देवाच्या सानिध्यामध्ये आहे, आणि आपल्याला जायची काय गरज आहे? आणि म्हणून आपण न जाताही आपल्याला ही परमार्थाची अनुभूती येऊ शकते असं नामदेवरायांना वाटत होतं. परंतु असं नसतं. लक्षात ठेवा. हो, म्हणून नामदेवरायांना खूप आग्रह केला आणि देवाला बरं वाटावं म्हणून नामदेव महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करत गेले. लक्षात ठेवा, नामदेव महाराज म्हणजे नामदेव महाराज नाही, नामदेव महाराज म्हणजे नाम आहे, नाम. आणि ज्ञानदेव म्हणजे ज्ञान आहे. नुसतं नाव किंवा नाम हे काहीही कामाचं नाही. नामाबरोबर जर ज्ञान असेल तरच त्या नामाला किंमत असते. लक्षात ठेवा, नुसत्या नामाला किंमत नाही. ज्ञानाविना नाम हे काय आहे? आंधळं आहे. लक्षात ठेवा. किंवा नाम नसेल आणि नुसतं ज्ञान असेल तर ज्ञानसुद्धा पांगळं आहे. लक्षात ठेवा. आणि ह्या दोघांचा संगम झाल्यानंतर जी भक्ती उत्पन्न होती ती भक्ती आपल्या वारकरी संप्रदायानं मांडलेली आहे. लक्षात ठेवा, नाम आणि ज्ञान हे एकत्र आलं पाहिजे. काही काहींकडे ज्ञान आहे परंतु नामच नाही, चिंतन नाही, साधना नाही, हो, वैराग्यशट संपत्ती नाही, मग त्या नामालाही काही किंमत नाही. लक्षात ठेवा. म्हणून पांडुरंगाला असं वाटत होतं नाम आणि ज्ञान हे एकत्र यावं आणि हे संग यांचा व्हावा. आणि हे संगतीमध्ये तीर्थयात्रा करत 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 सर्व तीर्थ करत 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 जगामधली सर्व काही तीर्थ आहेत हे तीर्थ करत करत या ठिकाणी सर्व तीर्थाला गेले. हो, वाराणसी गया पाहिली द्वारका. हो, वाराणसीला गेले. हो, विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेले. वाराणसीला गेल्यानंतर तिथं भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथ ही क्षेत्रपाल किंवा क्षेत्र रक्षणाचं काम ही भैरव देवता करत असते. लक्षात ठेवा.
अष्टभैरव, काशीमध्ये अष्टभैरव आहेत, लक्षात ठेवा. 8 भैरव आहे. आणि या 8 भैरवामध्ये हो सर्वात श्रेष्ठ असणारं जे स्थान आहे ते कालभैरवाचं आहे, लक्षात ठेवा. कालभैरवाचं जोपर्यंत आपण दर्शन करत नाही तोपर्यंत विश्वनाथाचं दर्शन सुद्धा मान्य नाही शास्त्रामध्ये. विश्वनाथाच्या दर्शनाला जेवढी किंमत नाही तेवढी किंमत काशीमध्ये गेल्यानंतर कालभैरवाच्या दर्शन आहे, लक्षात ठेवा. विश्वेशं माधवं धुंडिम, विश्वेशं माधवं धुंडिम दंडपाणिं च भैरवं वंदे काशी गुहाम गंगा भवानी मणिकर्णिकाम. असं त्या ठिकाणी काशीखंडामध्ये असे श्लोक आलेले आहेत की तिथं गेल्यानंतर विश्वेश्वराच्या दर्शनाच्या अगोदर विश्वेशं माधवं धुंडिम, धुंडीराज गणपती आहेत. विश्वेशं माधवं धुंडिम दंडपाणी भैरव आहे, दंडपाणीं च भैरवं. आणि वंदे काशी गुहाम गंगा भवानी मणिकर्णिकाम. तिथं मणिकर्णिका नावाचं एक काय आहे, घाट आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं. असो, हे सर्व संत नामदेवराय, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका हे सर्व सकल संत ह्या तीर्थयात्रा करत करत तिथं गेले. काशीमध्ये गेल्यानंतर विश्वनाथाला एवढा आनंद झाला, विश्वनाथाला एवढा आनंद झाला हो. आणि विश्वनाथाच्या मंदिरामध्ये नामदेवराय आहेत, ज्ञानोबाराय आहेत. नामदेवराय समोरच होते. जसे ज्ञानोबाराय विश्वनाथाचं दर्शन घेऊ लागले, विश्वनाथाचं दर्शन घेऊ लागले, विश्वनाथ त्या पिंडीतनं प्रगट झाले काशी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हो ज्ञानोबाचा हात, 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 ज्ञानोबाचा हात. प्रेमे धरे विश्वनाथा, प्रेमे धरे विश्वनाथ, प्रेमे धारे विश्वनाथ, प्रेमे धरे विश्वनाथ. ऐसे बोलाता चालत, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलाता चालत, ऐसे बोलत चालत. हे धारी विश्वनाथ, हे धारी विश्वनाथ, हे विश्वनाथ, हे धारी विश्वनाथ. ऐसे बोलाता ऐसे बोल ऐसे बोलाता ऐसे अतिशय गोड प्रमाण महाराजांनी दिलं, समर्पक प्रमाण. आणि काशी विश्वनाथ त्या समाधीतनं किंवा त्या पिंडीमधनं काशी विश्वनाथ प्रगट झाले. ज्ञानोबारायांच्या हाताला धरलं आणि ज्ञानोबारायांच्या हाताला धरल्यानंतर हो ज्ञानोबाचा हात प्रेमी धरी विश्वनाथ. आणि विश्वनाथानं ज्ञानोबारायांच्या हाताला धरलं आणि म्हटले केवढा आनंद, लक्षात ठेवा. आणि मग हे नामदेवराय स्वतः पाहताय आणि सर्व असे बोलत चालत गंगेमध्ये स्नान करण्याकरता काशी विश्वनाथ. काय भाग्य आहे, लक्षात ठेवा.
काशी विश्वनाथ, नामदेवराय, दानोबाराय, आपले निवृत्तीनाथ महाराज आणि त्या ठिकाणी गोरोबा काका आदी संत महापुरुष सुख संग संगते काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख हा संग संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपना पारिखे आपना पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना हो अपना परेखे अपना परेखे साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना नाही तेथे आपना पारिखे नाही हे तेथे संत संगतीचे काय सांगू सुख अपना परेखे नाही तेथे अपना परेखे नाही तेथे नाही तेथे वा वा. मग अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की नामदेवराय सांगतात देवाला देवा संत संगतीचे काय सांगू सुख. मी ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेलो ते सुख काय सांगू. काय शब्दानं असं संबोधित केलेलं आहे की तिथे शब्द नाही. शब्द जिथे अपुरे पडतात. मनाची नखे न लगे मनाची नखे न लगे जीथ बुद्धीची दृष्टी न रिघे इंद्रिया किरजोगे काय होईल यन मनसानुमनुते एनाहुर मनोमतम. उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की जिथे मन जात नाही, जिथे वाणी जात नाही, जिथे बुद्धी जात नाही, न तत्र चक्षुर गच्छति न वाग न मनो न विद्मो न विजाणीमो. जिथे मन जात नाही, जिथे बुद्धी जात नाही, जिथे इंद्रिय जात नाही, त्याला असं बोलत असताना काय ह्या शब्दानं संबोधित करावं लागतं की ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय सुख सांगू. हो, काही काही शब्द असे असतात की तिथे शब्द हे अपुरेच पडतात. काही अनुभव सांगता येत नाही. लक्षात ठेवा. हो, ज्यानं संतांचं चरणतीर्थ सेवन केलं. अभंगामध्ये असं ठिकठिकाणी वर्णन आलेलं आहे. एक अभंगातलं प्रमाण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. एके ठिकाणी महाराज असं म्हणतात शिविलिया संत चरणतीर्था तीर्थे पायवनी ओढविती माथा सुर नर असुर वंदिती तत्वता आणि मोक्ष सायुज्यता पाठी लागे. ज्यानं संतांचं चरणतीर्थ सेवन केलं देवताही वंदन करतात. लक्षात ठेवा. आसुर सुद्धा वंदन करतात आणि मोक्ष त्या व्यक्तीच्या मागे लागतो. लक्षात ठेवा. मोक्ष माघारी मोक्ष त्या व्यक्तीच्या मागे लागतो. सेविलिया संत चरणतीर्था तीर्थे पायवनी ओढविती माथा. तीर्थ त्यांची इच्छा करतात. लक्षात ठेवा. हो, तीर्थ त्या व्यक्तीची इच्छा करतात. लक्षात ठेवा. इतकी ताकद संतांच्या त्या संघामध्ये किंवा त्या संतांच्या संगती. तीर्थतया ठाया यती पुनीत भावया यती पुनीत भावया यती पुनीत भावया तीर्थतया ठाया पुनीत भावया यती पुनीत भावया यती पुनीत भावया. तीर्थे त्यांच्या ठाया येती पुनीत भावया. तीर्थाला सुद्धा पावित्र्य प्राप्त होतं. लक्षात ठेवा. तीर्थ सुद्धा पवित्र होतात. लक्षात ठेवा. आणि म्हणून संतांच्या जवळ आल्यानंतर तीर्थांना पावित्र्य येतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला असं वाटत असेल मग तीर्थ अपवित्र आहेत का. आपण बुद्धिवान आहात. लक्षात ठेवा. कलियुगातली माणसं तीर्थाला अपवित्र
असं म्हणता येत नाही, लक्षात ठेवा. तीर्थ तर पवित्रच आहेत, लक्षात ठेवा. परंतु तुमच्या आमच्यासारखे पापी माणसं त्याच्यामध्ये स्नान करतात ना, आणि म्हणून त्याला मालिन्य प्राप्त होतं. आम्हाला तीर्थामध्ये स्नान कसं करावं हेही माहिती नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तीर्थामध्ये तुमच्या आमच्यासारखे फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, तुमच्या आमच्यासारखे स्नान केल्यामुळे त्या ठिकाणी त्याला मालिन्य प्राप्त होतं. आणि ते मालिन्य दूर करण्याकरता त्या तीर्थामध्ये संतांना स्नान करावं लागतं, लक्षात ठेवा. संतांचा स्पर्श झाला की तीर्थसुद्धा पुनीत होतात, लक्षात ठेवा. म्हणून नामदेवरायांना विचारलं, तुम्हाला अनुभव काय आला? महाराज म्हटले, संत संगतीचे काय सांगू सुख. संतांची संगतीमध्ये सुख काय सांगू. अजून आम्ही संतांचा संग केलाच नाही, लक्षात ठेवा. आपण आज 50 वर्ष सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष तुम्ही हा सप्ताह चालू ठेवलाय, लक्षात ठेवा. काही गोष्टी अनुमानानं सिद्ध कराव्या लागतात. वेदांत शास्त्रामध्ये काही प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणानं काही सिद्ध होत नसेल तर अनुमान प्रमाण आहे, लक्षात ठेवा. अनुमानानं काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. 50 वर्ष ह्या सप्ताहाची ही सुरुवात म्हणजे अनुमानानं असं सांगावं लागेल. निश्चित तुमच्या भूमीला एक सत्पुरुषाचा चरणस्पर्श झालेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ही दिव्यता प्राप्त झाली, लक्षात ठेवा. अनुमान ह्या भूमीला असा एखादा सत्पुरुष आला असेल आणि त्याचे रजककण ह्या तुमच्या कडूस भूमीला लागले आणि त्यामुळे ही दिव्यता वाढत गेली, लक्षात ठेवा. संत हे चालते बोलते तीर्थ असतात, लक्षात ठेवा. हो, संत हे चालते बोलते कल्पतरू असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अनुभव काय आला हा महाराज सांगत असताना सांगतात, काय सांगू सुख. सुख म्हणजे काय हे संतांच्या संघामध्ये गेल्याशिवाय कळत नाही, लक्षात ठेवा. आम्हाला सुख अजून आम्ही कोणी पाहिलं नाही. किम नाम सुखम, सुख कशाला म्हणतात असा जर प्रश्न आला तर आम्हाला वेदानं उपनिषदानं शास्त्रानं आम्हाला सांगितलं, अनुकूल वेदनीयम सुखम. ज्याच्यामध्ये अनुकूलता असते त्याला शास्त्रीय भाषेमध्ये सुख म्हणतात. पण माझ्या ज्ञानोबारांना विचारा, ज्ञानोबाराय सुखाची परिभाषा सांगत असताना माऊली म्हणतात, किंबहुना सोयी जीवात्मयाचे लाहे तीथ जी होय तया नाम सुख. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन जीवनामध्ये कधी करा. सुखाची परिभाषा सांगत असताना माऊलींनी सांगितलं, जीवाचं आत्म्याचं ऐक्य निर्माण झाल्यानंतर जी वृत्ती निर्माण होती त्या वृत्तीचं नाव आहे, ज्ञानोबा म्हणतात सुख. आणि पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो, ही वृत्ती फक्त आणि फक्त संत संघामध्ये उत्पन्न होत असते, ही वृत्ती फक्त संत संघामध्ये निर्माण होते. म्हणून संतांचा संग जीवनामध्ये करावा. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात. म्हणून मला सांगितलं सत्संग सततम करू. हो, दुस्तरम हा दुस्तर असणारा, हो चिरात म्हणजे कठीण असणारा, पण आम्ही तरुण जाऊ शकतो. पण संतांची संगती करायची. पण संतांची संगती करत असताना संत म्हणजे कोण? संतत्व साधुत्व हे काही जातीविशेष व्यक्तिविशेष असं नसतं, लक्षात ठेवा. आद्यगुरु शंकराचार्यांनी एका श्लोकामध्ये असं सांगितलं की शांता महंतो निवसंती संतो, शांता महंतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंत तीर्णा स्वयं भीव भवार नवजनान अहेतो नान्या न पितारयंत. तिथं साधुत्व आहे, तिथे संतत्व आहे. तुम्ही जर शांत होत असाल, तुम्ही जीवनामध्ये शांत असाल, सुख सुविधा तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही शांत आहे, तुमच्याकडे ऐश्वर्य आहे, तुमच्याकडे स्वातंत्र्य आहे आणि तुमच्याकडे तारुण्य आहे. 3 गोष्टी एकत्र आहेत, लक्षात ठेवा. स्वातंत्र्य आहे, ऐश्वर्य आहे आणि तारुण्य आहे. आणि तरी तुम्ही शांत आहात तर तुमच्यावर सद्गुरूंची कृपा आहे, लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणत्या तरी सत्पुरुषाचा हात. नाहीतर ह्या 3 गोष्टी माणसाला गप्प बसू शकत नाही, लक्षात. तो व्यक्ती गप्प बसू शकत नाही, लक्षात ठेवा. ऐश्वर्य भरपूर आहे, स्वातंत्र्यही आहे आणि तरी तुम्ही शांत आहात. तुम्ही संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहात, लक्षात ठेवा. शांता महंतो निवसंती संतो वसंत बल्लोक हितम चरंत. आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद निर्माण करत असाल, दुसऱ्याच्या वेदना तुम्ही कमी करत असाल तर ते साधुत्व आहे, लक्षात ठेवा. तुम्ही गेल्यानंतर जर दुसऱ्याला तुमची उणीव वाटत असेल, तुमचं आसनं हे जर सर्वांना हवंसं वाटत आहे
तर तुम्ही संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहात, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर तुमचं वागणं, तुमचा व्यवहार, तुमच्या भाषा, तुमचे शब्द जर एखादा गेला तर असं कधी म्हणता का म्हणे बरा गेला, काही आपलं संतत्व नाही, लक्षात ठेवा. काही आपलं साधुत्व नाही, लक्षात ठेवा. नुसती ज्ञानेश्वरी वाचून, नुसता सप्ताह करून, नुसतं हे करून जीवनाचं मूल्यांकन, जीवन आपलं जीवनामध्ये संत विचार किंवा संतांचा विचार आपण आत्मसात जोपर्यंत करत नाही तोपर्यंत संतत्व काय असतं शास्त्रामध्ये सांगितलं. तुम्ही वाणीवर प्रभुत्व मिळवू शकताय, तुम्ही दुसऱ्याची मन रिझवू शका, तुम्ही विद्वत्ताही संपादन करू शकाल. शास्त्रामध्ये सांगितलं अभ्यासेपी समर्थ. अभ्यास केला तर तुम्ही विद्वान होऊ शकता, तुम्ही वाणीवर प्रभुत्व मिळवू शकता, तुम्ही लोकांना रडवू शकता. हो, लोकांना तुम्ही रडवू शकता, लक्षात ठेवा. तुम्ही ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता, पण साधुत्व, संतत्व हे काही असं मिळवता येत नसतं, लक्षात ठेवा. हो, ते अंगीभूत असावं लागतं, लक्षात ठेवा. साधुत्व हे रक्तामध्ये असावं लागतं, लक्षात ठेवा. रक्तामध्ये असावं लागतं साधुत्व, लक्षात ठेवा. म्हणून साधुत्वाची परिभाषा सांगत असताना शास्त्रकार सांगतात, आद्यगुरु शंकराचार्यांचा एक श्लोक आहे. आद्यगुरु शंकराचार्य असं म्हणतात की वाग्वैखरी शब्द झरी शास्त्रमाख्यान कौशलम. वाग्वैखरी शब्द झरी शास्त्रमाख्यान कौशलम वैदुष्यम विदुषम तद्वद भुक्तये न तू मुक्तये. तुम्ही भुक्त स्थितीला कारण होऊ शकता, पण तुम्ही मुक्त स्थितीला कारण होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. तुमची मुक्तता होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ह्या संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर हा अनुभव नामदेवरायांना आला, लक्षात ठेवा. संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर असं होतं, लक्षात ठेवा. बैसता संतांची संगती कळो आले कमळापती आपुले कोणी चनवती निश्चय चित्ते दृढ झाला. संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर हो परमात्म्याचं ज्ञान होतं, परमात्मा जवळ केला जातो, लक्षात ठेवा. चोराच्या संघामध्ये गेल्यानंतर महाराज हात जोडून सांगतो, आता चोर म्हणायचं कोणाला एवढं सामर्थ्य कलियुगामध्ये कोणामध्ये राहिलं नाही, लक्षात ठेवा. जिम्हा दग्धा पराण्येन, जिम्हा दग्धा पराण्येन हस्तो दग्धा परिग्रहात. दुसऱ्याचं घेऊन घेऊन हाताचं सामर्थ्य गेलं, दुसऱ्याचं खाऊन खाऊन जिव्हेचं सामर्थ्य गेलं. अरे आमची ताकद कुठे, तेवढं आमच्या एवढं सामर्थ्य कोणाचं आहे की चोर म्हणायचं. पण जगद्गुरु तुकोबारांचा अनुभव सांगतो, लक्षात ठेवा. संतांची वचनं सांगतो. संत म्हणतात तुम्ही एखाद्याच्या संघामध्ये गेल्यानंतर, एखाद्याच्या बरोबर राहिल्यानंतर जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यावीशी वाटली, रस्त्यानं चिंधी पडलेली किंवा काही वस्तू घ्यावीशी वाटली, तर अनुमान सांगितलं जगद्गुरु तुकोबारा यांनी. हो, बैसता चोरापासी, बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी. देखताची चिंधी मन धावे हो, देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे हो, देखताची मन धावे. बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी, बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी. देखताच दे दे मन धावे, देखताच दे दे मन धावे. कैसे भोय भावे, कैसे भोय भावे, देखताच दे दे भावे, देखताच दे भावे. असा अनुभव सुंदर प्रमाण दिला महाराजांनी. बैसता चोरापाशी दुसऱ्याची वस्तू घ्यावीशी वाटली, दुसऱ्याच्या वस्तू आवडायला लागल्या की समजावं आपल्याला चोराचे, आपण सकाळपासून चोराच्या संगतीमध्ये आहोत. अनुमान. ज्यावेळेस आपल्या वस्तू आपल्याला आवडत नाहीत आणि दुसऱ्याच्या वस्तू आवडतात, दुसऱ्याच्या वस्तू घ्याव्याशा वाटतात, समजावं आपल्याला चोराची संगती आहे. तुम्ही समजून घ्या. जास्त बोलण्याला काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. बैसता व्यभिचारापासी हो, असे प्रमाणच त्या अभंगामध्ये आलेले आहेत, लक्षात ठेवा. असे प्रमाण जगद्गुरु तुकोबारांचे आहेत. आणि बैसता संतांपाशी, संतांच्या जवळ गेल्यानंतर हो, संत संघामध्ये गेल्यानंतर हो, आपणा पारिखी नाही तेथे,
तिथं आपलं आणि परख असं संतांजवळ नाही, लक्षात ठेवा. आप पर तेही नाही बंधू वर्ग सज्जना. तिथं आप पर भावच नाही, लक्षात ठेवा. हो, विषयी विरक्त जया नाही आप पर, संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. आप पर भाव नाही, लक्षात ठेवा. संतांजवळ गेल्यानंतर संत असं म्हणत नाही. संत त्यांच्या ठिकाणी जसं असं तुम्ही ऐकलं का की परीस आहे परीस, परीसानं लोखंड जर परीसाच्या सानिध्यामध्ये गेलं तर परीस त्या लोखंडाला सुवर्ण बनवतो. आपुल्या महिमाने परीस केले सोने, परीस केले सोने, परीस केले सोने. आपुल्या महिमाने परीस केले सोने, परीस केले सोने. तू परीस केले सोने. याला म्हणतात समर्पक प्रमाण. नाहीतर महाराजांचं चिंतन चाललंय, एक प्रमाण देतात. एक चांगली माणसं तुम्ही आणले, त्यांना धन्यवाद, लक्षात ठेवा. हो, पाठांतर केलेली माणसं. नाहीतर महाराजांचं चिंतन चाललंय, एक प्रमाण चाललंय, एक कोणाचा कोणाशी नघडे संबंध. हो, प्रमाणाचा संबंध नाही, कशाचा संबंध नाही, असं कीर्तन त्याला शास्त्रामध्ये, हो, शास्त्रामध्ये त्याला मोठा दोष सांगितलेला आहे, लक्षात ठेवा. असो, परीसानं कधीही त्या लोखंडाला सुवर्ण केलेलं तुम्ही ऐकलं असेल, लक्षात ठेवा. पण परीस कधी त्या लोखंडाला आपलं परिसत्व देत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही ज्ञानोबरायांच्या संघामध्ये जा, तुम्ही जगद्गुरू तुकोबरायांच्या संघामध्ये जा. हो, संत आपली योग्यता त्या व्यक्तीला देतात, लक्षात ठेवा. आपण सारिखे करीत तत्काळ, नाही काळ वेळ तया काया, नाही काळ वेळ तया. आपण सारिखे करीत तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे. काळ वेळ तया लागे. आपण सारिखे करते याती कुळ नाही शेते, याती कुळ नाही शेते, याती कुळ नाही शेते. आपण सारिखे करीते याती कुळ नाही शेते, याती कुळ नाही शेते, याती कुळ नाही शेते. वा वा. अपना सारिखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तै लागी. काळ आणि वेळ पाहत नाही, लक्षात ठेवा. संत काय करतात, किती अभंग सांगायचे आपले वारकरी संप्रदायातले. उफलती या भावी शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. हो, ते असं करत नाही की हा अमुक आहे, हा तमुक आहे, असं ते काही नाही, लक्षात ठेवा. ही मानवाकडे ही दृष्टी, लक्षात ठेवा. संतांकडे ही दृष्टी नाही, लक्षात ठेवा. हो, अग्नीमध्ये जसं एखादं, जोपर्यंत अग्नीमध्ये ही काष्ठ म्हणजे लाकूड टाकलं जात नाही तोपर्यंत हे आंब्याचं आहे, हे चिंचेचं आहे किंवा हे खैराचं आहे, ही नावं तुथपर्यंत लक्षात ठेवा. जवन घापती एकवटे अग्नी माझी, ही खैर, ही असे शब्द आहेत ज्ञानोबरायांचे. ही विवंचना तवच घटे, जवन घापती एकवटे अग्नी माझी. एकदा अग्नीमध्ये ते टाकलं की न खैर आहे, न चंदन आहे, हो, न आंबा आहे, काही नाही, लक्षात ठेवा. गंगा, यमुना, सरस्वती ही नावं तोपर्यंत आहे जोपर्यंत सागरामध्ये जाऊन मिळत नाहीत. एकदा सागरामध्ये गेले की काही गंगा नाही, काही यमुना नाही आणि काही सरस्वती नाही, लक्षात ठेवा. हो, तो का म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी. हे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य हे तिथपर्यंत आहे जोपर्यंत आपण ईश्वरापर्यंत जात नाही. ईश्वरापर्यंत गेलं की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हो, न मे मृत्यूशंका न मे जाती भेदा. हो, काही नाही, लक्षात ठेवा. ही तिथपर्यंत जात नाही जिथपर्यंत गेल्यानंतर हे काहीच नाही, लक्षात ठेवा. तिथं गेल्यानंतर एकच आहे, लक्षात ठेवा. हो, एक प्रभुरद्वितीय ही भावना संत विचारांमध्ये आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, नामदेवरायांनी सांगितलं की पांडुरंगा, मी ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेलो तर असा अनुभव आला, काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे.
आणि अजून काय झालं, काय अनुभव आला महाराज? साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. हो साधू थोर जाना, साधू थोर जाना, तू थोर जाना, साधू 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 थोर जाना. हो साधू थोर जाना, कलियुगे साधू थोर जाना, कलियुगे साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगे साधू थोर जाना, 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 साधू थोर. वा वा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. ह्या कलियुगामध्ये जर कोण थोर असेल, कलियुगामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर ते साधू. हा अनुभव आला नामदेवरायाने सांगितला. आता तुम्ही सर्व बुद्धिजीवी आहात, साधू कसा थोर आहे? आता साधू म्हणजे काय? त्यांची लक्षणं सांगत असताना शास्त्रामध्ये सांगितलं, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी न तो प्रतिज्ञा मात्रेन. लक्षण करावं लागतं, लक्षणानं त्याला सिद्धता करावी, सिद्धता प्राप्त करून द्यावी लागते, तरच त्याला वारकरी संप्रदायामध्ये त्याला काय आहे, किंमत आहे. जर लक्षणं नसेल, प्रमाणानं ते जर सिद्ध करता येत नसेल तर संप्रदाय त्याला मानत नाही. लक्षात ठेवा. पण लक्षण काय, साधू म्हणजे काय? गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये अर्जुनानं देवाला विचारलं, देवा साधू थोर जाणं, याच्यावर चाललंय आपलं, साधू थोर जाणं. देवा कैरलिंगै स्त्रीण गुणा नेता नते तो भवती प्रभो, किमाचार कथम चैतांश स्त्रीण गुणा नते वर्तते. तो कोणत्या चिन्हांनी ओळखायचा, कोणत्या लक्षणांनी ओळखायचा? का असं कपाळावर असतं मी साधू आहे असं काही नसतं. लक्षात ठेवा. कपाळावर काही लिहिलेलं असतं का? आणि जे कपाळावर लिहिलेलं आहे ते आजपर्यंत कोणाला वाचता आलं? लक्षात ठेवा. ओ पुरुषस्य भाग्यम स्त्रीस्य चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. देवादिकांना सांगता आलं नाही तर मानवाला काय सांगता येणार? लक्षात ठेवा. हो, म्हणून तू कोणत्या चिन्हांनी ओळखला जातो किंवा कोणत्या चिन्हांनी त्याला ओळखलं जातं? साधू काय आहे? लक्षात ठेवा. साधू असं सांगितलं, तुम्हाला सोपी व्याख्या सांगतो. शास्त्रातल्या मोठ्या मोठ्या व्याख्या तुमच्या डोक्यावरनं जातात. बरेच जण माणसं म्हणतात की हे संस्कृत, हे चांगलं, हे आमच्या डोक्यावरूनच जातं. लक्षात ठेवा. तुमचा सुवर्ण महोत्सव आहे, संस्कृत तुमच्या डोक्याहून गेलं तरी चालेल. लक्षात ठेवा. पण एक संस्कृत श्लोक तुमच्या कानावर पडला तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. ही संस्कृत ही देवभाषा आहे. लक्षात ठेवा. कानावरून गेलं तरी त्याचा फायदा होतो. लक्षात ठेवा. नुसतं कानावर आलं तरी त्याचा अर्ध पुण्य मिळतं. लक्षात ठेवा. कानावर आलं तरी. अर्थात आता ऐकण्याची ह्या 10-20 वर्षामध्ये ऐकण्याची जी बुद्धी किंवा ऐकण्याची जी मानसिकता आहे ती आपली ह्या 10-20 वर्षामध्ये जवळजवळ संपलेली आहे. व्यासंग राहिला नाही, वाचन राहिलं नाही, आणि म्हणून तो आपला बुद्ध्यांक किंवा ती आपली मनस्थिती थोडी ढासळलेली आहे. लक्षात ठेवा. म्हणून साधू म्हणजे काय? शास्त्रातल्या व्याख्या साधूच्या सांगत असताना साधू थोर का आहे तर तुम्हाला सोपी व्याख्या सांगतो साधूची.
6 ठिकाणी जो आधू असतो, कळतंय ना? 6 ठिकाणी जो आधू असतो त्याला साधू समजावं, लक्षात ठेवा. हो, 6 ठिकाणी त्याचं आधू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह. ही जी गीतेमधली ही श्लोकच आहे, लक्षात ठेवा. हो, हा श्लोकच गीतेमध्ये आहे, लक्षात ठेवा. हो, अथ केनं प्रयुक्तो यम पापम चरते पुरुषाः, अथ केनं प्रयुक्तो यम पापम चरते पुरुषाः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजिताः. जे ज्ञाननिधी जे भुजंग, जे विषयधरीचे वाघ, जे भजन मार्गीचे मांग मार्ग, जे चिखल नसला तरी गुंतला जातो, पाश नसला तरी बांधला जातो, लक्षात ठेवा. हे वैरी असे, लक्षात ठेवा. हे आधू, या ठिकाणी जो आधू आहे त्याला शास्त्रामध्ये साधू म्हटलं जातं, लक्षात ठेवा. हो, आणि हा साधू ह्या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. मग आपण बुद्धिजीवी असल्यामुळे ही बाकीची श्रेष्ठ नाहीत का? आपण अनेक जणांचं वाङ्मय वाचलं असेल, ऐकलं असेल. आपल्या शास्त्रामध्ये सांगत असताना, ऋषीमुनींचं चिंतन सांगत असताना आपल्या भारतामध्ये अनंत ऋषीमुनी झाले, पण साधू संतांची बरोबरी त्यांना करता आली नाही, लक्षात ठेवा. म्हणून साधूच थोर आहेत, लक्षात ठेवा. हो, वैष्णव थोर आहेत, लक्षात ठेवा. आणि याचं उदाहरण सांगत असताना सांगितलं, विश्वामित्र पराशर प्रभृतयो वातांब पर्णाशना. विश्वामित्र पराशर प्रभृतयो वातांब पर्णाशना स्तेपी श्री मुखपंकजम सुललितम दृष्टी वैव मोहंगता साध्यान्नम सघृतपयो दधियुतम खादंती ए मानवा स्तेषाम इंद्रिय निग्रहो यदि भवेत विंध्यस्तरेत सागरात. अर्थात हे शक्य नाही, लक्षात ठेवा. ह्या साधू संतांना जो या ठिकाणी जो इंद्रिय निग्रह करता आला, हा अन्य कुणाला करता आला नाही, लक्षात ठेवा. याचं साधं उदाहरण सांगत असताना उदाहरण सांगितलं जातं, साधू थोर जाना, साधू थोर जाना. एक उदाहरण सांगतो. या बाकी विश्वामित्रांना 60,000 वर्ष तप केलं, परंतु इंद्रिय निग्रह करता आला नाही, लक्षात ठेवा. पराशर, ज्या पराशरांमध्ये इतकं सामर्थ्य होतं, तुम्ही कधी महाभारत वाचा, वैशंपायन असं सुंदर चिंतन करता. पराशरांकडे इतकं सामर्थ्य होतं की सूर्याला सुद्धा जा म्हणण्याचं सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये होतं त्याचं नाव होतं पराशर. सूर्य सुद्धा जात होता ज्यांच्या म्हणण्यानं. सूर्य, गंगेच्या वर नाव आणण्याचं सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये होतं, गंगेच्या वर नाव आणण्याचं सामर्थ्य ज्या पराशरांमध्ये होतं, ज्यांचे पुत्र व्यास आहेत, व्यास, ते पराशर. किती ताकद त्या व्यक्तीकडे आहे. परंतु विश्वामित्र पराशर प्रभृतयो, त्यांनी वारा भक्षण केला, झाडाची पानं भक्षण केली, पण त्यांना साधुत्व किंवा त्यांना इंद्रिय निग्रह करता आला नाही, लक्षात ठेवा. पण तो इंद्रिय निग्रह जमला माझ्या जगू तुकोबरायांना, तो इंद्रिय निग्रह जमला माझ्या ज्ञानोबरायांना. हो, म्हणून तर ही साधू किंवा ही साधुता कलियुगामध्ये ज्ञानोबरायांचं नाव, तुकोबरायांचं नाव, तुकाराम महाराजांना ते जमलं, लक्षात ठेवा. याचं उदाहरण सांगत असताना तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असं उदाहरण येतं, लक्षात ठेवा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. तुकाराम महाराजांचं इतकं चिंतन आहे. एकच उदाहरण सांगतो ह्या थोरतेवर किंवा ह्या सर्व विषयांवर, त्याला अनुरूप एक उदाहरण आहे. तुकाराम महाराज रोज कीर्तनाला जायचे, कीर्तनाला लोहगावला जायचे, लोहगावला. आणि कीर्तनाला जात असताना त्यांचे 14 टाळकरी असायचे, 14 टाळकरी. आणि त्याच्यामध्ये एक शोभा कासार नावाचा एक पखवाज किंवा मृदंग वाजवणारा एक त्यांचा शिष्य होता, त्याचं नाव होतं शोभा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि शोभा कासार रोज कुठेही त्यांचं लोगावला असेल, वाघोलीला असेल किंवा भंडारा किंवा कुठं असेल, तिथं सुधुम्र असेल, कोणत्याही गावामध्ये कीर्तन असेल, तर हा रोजच पखवाज वाजवायला तुकाराम महाराजांबरोबर जायचा, बरं का अंगद महाराज. आणि रोज कीर्तनाला जाणाऱ्या माणसांना घरातली माणसं फार चांगलं म्हणतात, असं काही नसतं. बरोबर पटलं ना? आपलं कीर्तनच सफल झालं आपल्या आजी. रोज रोज कीर्तनाला जाणाऱ्या माणसांना घरातली माणसं फार चांगला आदरातिथ्य करतात का? हे डोक्यातून काढून टाका. असं काही नसतं, लक्षात ठेवा. महाराज, आपण कसा परमार्थ करतो ही सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला कुठेही असले की चालले शोभा कासार, चालले शोभा कासार. साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि एक दिवस त्या शोभा कासारांच्या पत्नीला मोठा क्रोध आला
काय म्हटले घरचं काम बघत नाही काही नाही आणि कीर्तन असलं की चालले, कीर्तन असलं की चालले, काय घरी लक्ष नाही काही नाही असं वगैरे. जसं तुम्ही आम्ही सर्व बोलतो तसं ती त्यांची पत्नी बोलू लागली आणि म्हटले आता यांचा दोष नाही, म्हटले साधू थोर जाना, म्हटले यांचा दोष नाही, ज्या महाराजांच्या कीर्तनाला हे जातात त्यांचाच भेद बघू म्हटले आता आपण. आणि मग शोभा कासाराच्या पत्नीनं शोभा कासारांना सांगितलं तुम्ही ज्या तुकाराम महाराजांच्या बरोबर कीर्तनाला जाता त्यांना एकदा आपल्या घरी घेऊन या. त्यांचं याला वाटलं काय भाग्य उदयाला आलं. म्हटले हो आज फिटली माझी कोडी बहुत जन्माची साकडी. त्यांना असं वाटलं तुकाराम महाराज आल्यानंतर ही आसन घाली संत सिंहासनी पूजा करी काया वाचा मनी, असं वाटलं शोभा कासारांना. आनंद वाटला आणि याच्या मनामध्ये एवढा बदल कसा झाला. पण चला मला फक्त सांगायचे साधू थोर जाना. आणि शोभा कासारांना त्या ठिकाणी पत्नीने सांगितलं घरी बोलवा. मग जगद्गुरु तुकोबारांना निमंत्रण दिलं आणि जगद्गुरु तुकोबारांनी एक विशिष्ट काळ सांगितला मी आता तुमच्या घरी येणार आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या कासाराच्या शोभा कासाराच्या घरी जगद्गुरु तुकोबाराय गेले. आणि जसे जगद्गुरु तुकोबाराय शोभा कासारांच्या घरी गेले तिने सांगितलं महाराज मला तुम्हाला स्नान घालायचं आहे आणि स्नान घालायचं आहे, पण तिनं अगोदरच साधूसी न कळी दुर्जनाची बुद्धी. दुर्जनाची बुद्धी सज्जन माणसाला कळत नाही हो. कोण तुमच्यासाठी किंवा कोण तुमच्यामध्ये बसणारा उठणारा कशा भावनेनं आहे हे सज्जनाला कळत नाही, लक्षात ठेवा. साधू व्यक्तीला कळत नाही, लक्षात ठेवा. आणि शोभा कासाराच्या पत्नीनं अगोदरच नियोजन केलेलं होतं. पाणी उकळायला ठेवलं होतं. उकळतं पाणी कळतं का? उकळतं पाणी उकळत होतं. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं तुम्हाला स्नान घालायचंय आणि जगद्गुरु तुकोबारायांना एका पाटावर बसवलं आणि इनं असं उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा. माझी काया जय माझी काया लागला बनवा, जय माझी काया लागला बनवा, जय माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला जय माझी काया लागला बनवा, जय माझी काया लागला बनवा,
अंगामध्ये एवढं सामर्थ्य होतं, लक्षात ठेवा. नुसता शाप दिला असता तरी त्या कासाराच्या पत्नीचं भस्म झालं असतं, लक्षात ठेवा. इतकी ताकद होती त्यांच्याकडे. पण ताकद असताना सुद्धा त्यांनी तिला शाप दिला नाही. शाप दिला नाही तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगा, माझी काया जळू लागलेली आहे. माझी काया ही जळू लागलेली आहे. धावरे केशवा, हो माये बापा, हो अगाये द्रौपदी बांधवा, अगाये सखया पांडवा, अगा पालका दिनाचिया, अगा अंबरुषी परंपरा, निरालंबा निर्विकारा, गोवर्धन धरणीधरा, अगा माहेरा दिनाचिया. हो, जगद्गुरु तुकोबारांनी पांडुरंगाचा धावा केला. गंमत अशी झाली की उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावर ओतलं. तुकाराम महाराजांना काही झालं नाही आणि ह्या पत्नीच्या अंगाचा दाह सुरू झाला. पत्नीच्या अंगाचा दाह सुरू झाला. खूप उपाय केले, काही चाललं नाही. मग एका श्रेष्ठ ज्येष्ठ अनुभवी साधून सांगितलं, तुम्ही तुकाराम महाराजांकडे जा. तुकाराम महाराजांकडे. आणि तुकाराम महाराजांकडे तुम्ही जा आणि तुकाराम महाराजांना तुम्ही जिथं आंघोळ घातली, त्या आंघोळ घातली जिथे चिखल असेल किंवा ती माती असेल, ती माती अंगाला लावा. आणि ती माती जर तुम्ही अंगाला लावली तर तुमचा दाह शांत होईल. याला म्हणतात साधू. आणि म्हणून हा साधू ह्या कलियुगामध्ये थोर आहे, लक्षात ठेवा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आपण अजून चिंतन पाहणार आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं. साधू थोर जाना
साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर तो साधू श्रेष्ठ आहे, ते संत श्रेष्ठ आहेत. ते का श्रेष्ठ आहेत याचं चिंतन आपण पुढच्या चरणामध्ये पाहणार आहोत. पुढच्या अभंगाच्या चरणामध्ये ते श्रेष्ठ का आहेत महाराज अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये सांगतात. इहलोकी तोची सर्वभूती सम. चला टाळ्या हा. इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोके तुझे सर्वभूते सम. इहलोके तुझे सर्वभूते सम. चला टाळ्या टाळ्या हा. इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी हो तोची सर्वभूती. इहलोके तुझे सर्वभूते सम. तुझे सर्वभूते सम. शरीराचा भ्रम नेनो कदा. शरीराचा भ्रम नेनो कदा. साधू थोर जाना. साधू थोर साधू थोर जाना. साधू थोर जाना. शरीराचा शरीराचा साधू थोर साधू थोर साधू थोर जाना. साधू थोर इहलोकी तोची सर्वभूती सम. तू शरीराचा भ्रम शरीराचा भ्रम नेनो कदा. सर्वभूते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. कशासाठी तर त्याचं चिंतन सांगत असताना महाराजांनी सांगितलं नामदेवराय यांनी. इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी तोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम नेनी कदा. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. इहलोकामध्ये म्हणजे मृत्यूलोकामध्ये तो वागत असताना त्याला शरीराचं ज्ञान झालेलं आहे. आणि तुम्हाला आम्हाला शरीराचं ज्ञानच नाही. लक्षात ठेवा. शरीर 3 प्रकारचे असतात. एक कारणदेह, एक सूक्ष्मदेह. कारणदेह म्हणजे अज्ञान, ते अज्ञानच आहे. लक्षात ठेवा. ना आम्हाला कारण देह माहिती आहे, ना आम्हाला सूक्ष्मदेह माहिती आहे, ना आम्हाला स्थूल देह. फक्त स्थूल देह आपल्याला सर्वांना कळतो. स्थूल देह म्हणजे हा दिसणारा, तुमचं आमचं हे शरीर दिसणारं, त्याला स्थूल शरीर म्हणतात, जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पण सूक्ष्म जे शरीर असतं ते प्रत्येक जन्मामध्ये आपल्याबरोबर असतं. लक्षात ठेवा. प्रत्येक जन्मामध्ये मन, बुद्धी, चित्त हे प्रत्येक जन्मामध्ये आपल्याबरोबरच असतं. लक्षात ठेवा.
म्हणून अनेक जन्मामध्ये जे आपण संस्कार किंवा अनंत जन्मामध्ये जे आपण विषय भोगले ते विषय ह्या जन्मामध्ये पुन्हा काय असतात. मन बरोबर आहे आपल्या लक्षात ठेवा, चित्त बरोबर आहे आपल्या लक्षात ठेवा. हो, आणि पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, लक्षात ठेवा. हे बरोबरच असतात. ही जी कर्मेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय म्हणजे ज्यानं कर्म केलं जातं. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्यानं ज्ञान होतं. जसं डोळा आहे, चक्षु, त्याला संस्कृतमध्ये चक्षु म्हणतात. चक्षु म्हणजे डोळा. त्यानं कशाचं ज्ञान होतं. मी काय बोलते तुम्हाला कळतं का. नाही तर गोंधळच आहे सगळा. चक्षु म्हणजे डोळा. डोळ्यानं कशाचं ज्ञान होतं. रूप, रूपाचं ज्ञान होतं ना डोळ्यानं. त्याला ज्ञान त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात ज्यांना ज्ञान होतं. जसं डोळा आहे त्यानं रूपाचं ज्ञान होतं. आपली वाणी म्हणजे शब्द, वाणी म्हणजे शब्द, शब्द ते आपली वाणी, त्यानं शब्दाचं ज्ञान होतं. त्वचा आहे, त्वचा, त्वचानं कशाचं ज्ञान होतं. वा वा, आले जागेवर, आले जागेवर. हळूहळू का होईना पण तुम्ही येणार आहेत, लक्षात ठेवा. त्वचा आहे त्यानं स्पर्श, म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. कर्मेंद्रिय ज्यानं कर्म केलं जातं. पाय, पायानं काय कर्म झालं केलं जातं. कीर्तनाला येणं. आणि पाय नको म्हणले की मग म्हणतो पडल्या पडल्या ऐकू, म्हणजे ते कर्म होत. पायानं ठरवलं पाहिजे. एवढा सुंदर सभामंडप दिलेला आहे, एकदा तरी ह्या मंडपामध्ये जाऊन बसावं असं पायानं ठरवलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि जर तुमच्या पायानं ठरवलं तर ते तुमचं शुभ कर्म झालं, लक्षात ठेवा. एवढा भव्य दिव्य मंडप आहे. हो, ज्ञानोबारांची गोबी सांगतो, लक्षात ठेवा. आवडते वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी, मग ते वाचा दिठी करासिये. हो, आधी ती वृत्ती निर्माण व्हावी लागते अंतःकरणामध्ये. कीर्तनाला गेलं पाहिजे, नाहीतर ती वृत्ती निर्माण होत नाही. म्हणतात काय रोजच कीर्तन आहे, बसा इथं, संपला विषय, तिथे समाप्त. मग ते ज्ञानेंद्रियांना ते सर्व ते काय दिलं जातं, ते सर्व पुरवलं जातं. पायानं चालण्याचं काम, हातानं काय केलं जातं. हो, हातानं महाराज, ह्या सर्व याला कर्मेंद्रिय म्हणतात. कर्म केलं जातं, ज्ञान दिलं जातं, त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि हे आपल्या प्रत्येक जन्मामध्ये बरोबर असतं, लक्षात ठेवा. हो, आणि म्हणून सूक्ष्म देह जरी नष्ट होत असेल, सूक्ष्म देहाचं चिंतन सांगत असताना हे शरीर आहे ना, हे शरीर हे नष्ट होतं, म्हणजे याची मर्यादा आहे. जसं जुनं वस्त्र झालं की आपण टाकून देतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि नन्यानि संयाति नवानि देही. माऊली म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन. जसं नूतन म्हणजे नवीन वस्त्र आपण परिधान करतो, आणि हे जीर्ण झालं शरीर की हे टाकावंच लागतं. हे सूक्ष्म शरीर नाही, हे स्थूल शरीर आहे. हे स्थूल शरीर नष्ट होणार आहे, सूक्ष्म शरीर आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून ह्या तीनही शरीराचं ज्ञान ह्या साधूला झालेलं असतं. म्हणून महाराज म्हणतात, इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज नाम म्हणे गाय दूध एक सार, 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 नाम म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर
नामा म्हणे गाय दुध एकसार, नामा म्हणे गाय दुध एकसार, साधू निरंतर भरते तैसा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामदेवरायांचं इतकं सुंदर अभंगाचं चिंतन आहे, लक्षात ठेवा. कधी नामदेवरायांचा गाथा वाचा म्हणजे लक्षामध्ये येईल नामदेवरायांचं काय चिंतन आहे. जसा ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा गाथा आहे तसा नामदेवरायांचा सुद्धा गाथा आहे. बरं, खूप असे नामदेवरायांचे अभंग आहेत. आणि म्हणून नामदेवरायांनी सुद्धा अनेक अभंगामध्ये अनेक ठिकाणी इतकं सुंदर चिंतन आपल्या सर्व तुमच्या आमच्या हितासाठी सांगितलेलं आहे. हो, म्हणून नामदेवराय असं सांगतात की नामा म्हणे गाय दुध एकसार. नामदेव महाराज म्हणतात तसं गायीच्या की त्या गायीच्या अंगामध्ये दूध हे काय आहे, मुख्य आहे. दूध हे सार आहे. गाय आपण सर्व दुग्ध व्यवसाय आपल्याकडे आहे. गाईचं आपण सर्व पालनपोषण करणारी सर्व माणसं आहोत. गाईचं सार दूध आहे. पण दूध मिळावं असं वाटत असेल तर गाईच्या अंगामध्ये जरी दूध असेल तर गाईचा पाय पिळला, गाईचं शिंग पिळलं, गाईचा कान पिळला तर दूध निघेल का? नाही निघणार. जरी तिच्या सर्व अंगामध्ये दूध आहे किंवा तिचं सार दूध आहे तरी निघणार नाही, लक्षात ठेवा. तसं ही जगतरूपी गाय आहे, लक्षात ठेवा. ही जगतरूपी, याला गाईचं गो असं सांगितलं. हो, दोग्धा गोपाल नंदना हा. हो, ही जगतरूपी गाय आहे आणि त्याचं दोहन करणारा परमात्मा आहे, लक्षात ठेवा. दोग्धा गोपा पार्थो वत्स सुधीर भोक्ता. वा वा. म्हणून ही जगतरूपी गाय आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या गायीचं आपल्याला जर दूध आपल्याला पाहिजे असेल, लक्षात ठेवा, ह्या जगतरूपी गायीचं परमात्मा रूपी दूध आहे, लक्षात ठेवा. ही गाय आहे आणि परमात्मा हे दूध आहे. जसं गायीचं दूध आपल्याला जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल, जरी गायीची सेवा केली तरी गायीचं स्तन पिळावं लागतं. तसं जगतरूपी गाय आणि त्याचं परमात्मरूपी दूध तुम्हाला जर आम्हाला सर्वांना पाहिजे असेल तर संत रूपी स्तन आहे, लक्षात ठेवा. संत, ह्या संतांची आम्हाला सेवा करावी लागेल, लक्षात ठेवा. आणि ह्या संतांची सेवा केली म्हणून गीता सांगते, हो तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनाः. मग तनु मनुजीवे चरणासी लागावे, अगर्भता करावे दास्य सकड, मग अपेक्षित जया. काय सुंदर चिंतन आहे माझ्या ज्ञानोबरायांचं. तुम्हाला संतांची सेवा करावी लागेल, लक्षात ठेवा. आणि संतांची सेवा केली, तुम्ही सद्गुरू निमराज महाराजांची सेवा केली, ज्ञानोबरायांची सेवा केली, तुम्ही तुकोबरायांची सेवा केली. महाराज तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, सेवेसारखं सामर्थ्य कलियुगामध्ये कशामध्ये नाही, लक्षात ठेवा. सेवा अशी असते, लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीनं सेवा केली सेवा त्याला दिल्याशिवाय राहत नाही. सेवा देऊनच देईल. आणि गुरुसेवा तीथ देईल गुरुसेवा. ओ आचार्योपासनम 13व्या अध्यायाचं चिंतन करा. सेवा ही वायाला जात नाही, लक्षात ठेवा. हो, सेवा ही दिल्याशिवाय राहत नाही, ती देणारच, लक्षात ठेवा. म्हणून ही तुमची सेवा आहे, लक्षात ठेवा, परमार्थाची सेवा आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की नामा म्हणे गाय दुध एकसार, नामा म्हणे गाय दुध एकसार, साधू निरंतर भरते तैसा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. असं अभंगाचं चिंतन आहे. अभंगाची व्यापकता व्यापक आहे, लक्षात ठेवा. अल्पाक्षरमसंदिग्धम सारवद्विश्वतो मुखम, अस्तोम भवबद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. ही अक्षरं अशी आहेत, लक्षात ठेवा. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीकृष्ण देवी. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. ही अक्षर अक्षर ब्रह्म्याची आहेत, लक्षात ठेवा. म्हणून नक्षराहा नाही तत्पुरुष समास आहे. ज्याचा कधी क्षय होत नाही, ज्याचा कधी क्षर होत नाही त्याला अक्षर म्हणत असतं, लक्षात ठेवा. आणि ही सर्व ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, आपल्या संत वाङ्मयामध्ये समास काय असावा, कसा असावा, हे सर्व चिंतन माऊलींनी आम्हाला सांगितलं. म्हणून या ठिकाणी संत विचार आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि जर संत विचार आपल्या जीवनामध्ये असेल, संतांची संगती आपल्या जीवनामध्ये असेल, हो चांगल्यांची संगती करा, लक्षात ठेवा.
तुम्ही एवढा मोठा 50 वर्षाचा उत्सव साजरा केला. जाता जाता एक गोष्ट सांगतो, तुम्हाला पटलं तर बघा, लक्षात ठेवा. एक गोष्ट, घरामध्ये उपवासी राहणं पसंत करा, लक्षात ठेवा. पण हलकट व्यक्तीच्या नादी लागू नका, लक्षात ठेवा. उपवासी राहा. हो, सचिन महाराज आहेत या ठिकाणी. अजून या ठिकाणी काय वैजनाथ महाराज आहेत, रोहिदास महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, सर्व महाराज मंडळींना. आणि पारायण देवीदास महाराज ना, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे संजय महाराज. हो, संजय महाराज, त्यांनाही मी मनापासून ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी पारणाला बसण्याची कृपा करा. हो, ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे सामान्य पारायण नाही, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे वेदाचं पारायण आहे, लक्षात घ्या. वेदाचं पारायण आहे, लक्षात ठेवा. मग जो ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, मला माहिती नाही तुम्ही किती पारण्याला बसता, परंतु संजय महाराजांकडे पाहिल्यानंतर संजय महाराजांचं व्यक्तिमत्व हे साधुत्व आहे, लक्षात ठेवा. जी माणसं त्या ज्ञानेश्वरीच्या पारण्याला बसतील, ज्ञानोबरायांचं देणं सांगतो. ज्ञानेश्वरी तुम्हाला काय देईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. पण एक गोष्ट तुम्हाला हात जोडून सांगतो, ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली त्या व्यक्तीला ज्ञानोबराय कोणासमोर झुकू देत नाहीत, लक्षात ठेवा. हो, स्वाभिमानानं जीवन जगायला ज्ञानोबराय शिकवतात, लक्षात ठेवा. पण ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ही तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती. ही संधी पुन्हा नाही. 50 वर्ष तुमच्या ह्या सप्ताहाला होत आहेत. ज्ञानेश्वरीचं पारायण, एखादी माणसं म्हणतील, इथं आता भरपूर महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, म्हणले महाराज ह्या वर्षी जरा जमणार नाही, पुढच्या वर्षी आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करू. अरे ठीक आहे, तू पुढच्या वर्षी पारायण करशील, पण पुढच्या वर्षी तू जिवंत राहायला पाहिजे ना, याची काय गॅरंटी आहे. पण आलेल्या संधीचं सोनं करा. संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, लक्षात ठेवा. ईश्वरानं संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करा, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीचं पारायण करा. या ठिकाणी आमचे बिके देवटे साहेब, हो, इतकी सेवा करतात. सद्गुरू निमराज महाराजांना इतके हार असतात दरवर्षी, आणि इतक्या संपूर्ण आमच्या सप्ताहामध्ये हार देतात. इथेही सर्व देवतांची पूजा करतात. आमचे भीमसेन महाराज मुंगशे आहेत, आमचे देवटे महाराज आहेत, आमचे या ठिकाणी भाऊ पाटील करंजोली आहेत. आज थकलेले होते दिवसभर. आमचा 2 दिवस झाले प्रवास चालू आहे, आणि त्या ठिकाणी तेही या ठिकाणी थकलेले आहेत, तरी पण आले. आमचे या ठिकाणी प्रभाकर महाराज आले. हो, दैठणवर्ण सर्व आमचे या ठिकाणी बापू खेडकर असतील, माऊली असतील, सर्वजण आले. त्यांना या ठिकाणी आमचे येवतीवर्ण आमचे रामभाऊ असतील, सर्वच वारकरी. आणि सारोळा, मला तर इथं अर्धे तर सारोळ्याचेच वारकरी दिसतात. हो, रोज असतात ना. वा 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 वा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सारोळ्याच्या सर्व वारकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे या ठिकाणी आमच्या वारीमध्ये या ठिकाणी बेंद्रे, असे बेंद्रे साहेब म्हणून आहेत, आणि त्या ठिकाणी तेही वारीला येत असतात, आणि ते आंबळ्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि कार्यक्रमाचं ते या ठिकाणी प्रक्षेपण हे सर्व, आणि हे आमचे फोटो काढणारे हे सर्व, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. की हे यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर उद्या आपला फोटो येणारच नाही, टाळ्या वाजवा. हो, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, लक्षात ठेवा. गुणीजन, गायक, वादक, पेटी मास्तर, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा साऊंड सिस्टीम तर चालले राहिलं ना अजून. साऊंड सिस्टीम खरोखर अशी साऊंड सिस्टीम आहे की माझा आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवला. त्या साऊंड सिस्टीमला पण मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजी माजी सैनिक, ज्यांनी आपल्या तारुण्यामध्ये किंवा आपल्या ह्या नोकरीमध्ये देशाचं रक्षण केलं, असे आमचे सैनिक बंधू. आणि यांचा या ठिकाणी मंदिरामध्ये पहारा आहे, पहाऱ्याची सेवा देतात, लक्षात ठेवा. आणि आजी माजी सैनिक म्हटल्यानंतर पहाऱ्यामध्ये अजिबात काय होणार नाही, कारण ते नियमाचे काय असतात,